आता पहिला मुद्दा तर हे सरकार 30/6/2022 ह्या महाराष्ट्रामध्ये गद्दारांचं सरकार स्थापन झालं। या गद्दारासंग जे काही आमदार उद्धव साहेबांचे प्रामाणिक आमदार गेले नसतील त्यांना कशा पद्धतीनं त्रास द्यायचा हे षडयंत्र त्यावेळेस शिंदे सरकारनं देवेंद्र फडणवीसनं चालू केलं। तुम्ही पहा 30/6/2022 सरकार बसलं आणि मी त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून 3 महिन्यानंतर लगेच म्हणजे 26/9/2022 माझी एंटी करप्शनची तक्रार करण्यात आली। यांनी संगनमत करून एका व्यक्तीला करा लावली आणि मला 26/9/2022 एंटी करप्शनच्या ऑफिसमध्ये अमरावतीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आणि मी निस्तर चौकशीला गेलो सुद्धा। आणि आज तुमच्याकडून समजलं की 26/16/22 आज तुमच्याकडून समजले की आज पुन्हा जिल्हा परिषदला माहिती मागितली। आता तुम्ही पहा 26/9/2022 ते आज लागलं 24, 2 वर्ष झाले तर मला तर एंटी करप्शनची क्यू येऊ राहिली की 2 वर्ष झाले त्याने अजून चौकशीच नाही केली। मी विचारात पडलो की 2 वर्ष झाले अजून मला बोलावलं नाही त्यानं, मी तर वाट पाहू राहिलो त्याची ते कधी बोलावतात म्हणून। म्हणजे 2 वर्ष झाले पहिल्यांदा त्यांनी बोलावलं मला। तेव्हा मी त्यांना माहिती दिली की ज्यावेळेस 2019ला मी निवडणुकीचा आमदार निवडणुकीचा फॉर्म भरला होता त्या फॉर्ममध्ये माझ्या प्रॉपर्टीचं पूर्ण जे काय प्रॉपर्टी माझ्याकडे 2019ला होती आमदार व्हायच्या पूर्वीला ते पूर्ण प्रॉपर्टी मी माहिती फॉर्म भरायच्या निवडणुकीचा तो फॉर्म त्यांच्याकडे दिला। आमदार झाल्यानंतर मी काय प्रॉपर्टी घेतली याची मी त्यांना वेळ मागितली होती। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही नोटीस देऊ बोलवू। अरे 2 वर्ष झाले अजून मला त्यांनी बोलावलंच नाही। हे कोणती चौकशी आहे? मी तर म्हणतो त्या अधिकाऱ्यांचा तर सत्कार घ्यायला पाहिजे की 2 वर्ष झाले तुम्ही माझी बेहिशोबी मालमत्ताची तुम्ही चौकशी करू राहिले, 2 वर्ष झाले तुम्ही मला बोलावून राहिले। आता नोटीस कुठं पाठवतात तर जिल्हा परिषदला पाठवतात की हे जिल्हा परिषदला किती वर्ष यांनी सदस्य पद भोगलं, किती वर्ष यांनी जिल्हा परिषदमध्ये कोणतं कोणतं पद भोगलं। अरे माझ्या प्रॉपर्टीची बेहिशोबीची मालमत्ताची तुम्ही जे चौकशी करू राहिले, ज्या व्यक्तीनं तुमच्याकडे तक्रार केली त्याने तुम्हाला बेहिशोबी मालमत्ता माझी कुठं कुठं आहे ते विचारलेशील ना। माझीच एंटी करप्शनला विनंती आहे की माझी जे बेहिशोबी मालमत्ता आहे ते मला पाहून द्या, माझ्या ताब्यात द्या आणि माझ्यावर कारवाई करा, माझंच म्हणणं त्यांना आहे। आणि ॲक्च्युली एंटी करप्शन मध्ये जेव्हा चौकशी करतात ना, तुम्हाला आज सांगतो माझी विनंती आहे एंटी करप्शनला आणि शासनाला बी आणि म्हणा की आणि मी न्यायालयामध्ये बी म्हणणार आहोत की माझी चौकशी करत असताना ऑन मीडिया समोर पब्लिक समोर माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात येईल। मी सांगतो येईल ते लिहितात बेल, माझ्याकडून कुठून कुठून पैसा आला, मी चार्टर प्लेनहून गुवाहाटीहून कसं आलो, त्या प्लेनचा पैसा कोणी दिला, मी हे सांगतो ते लिहितच नाहीत। म्हणून माझी चौकशी होत असताना माझ्याजवळ बेहिशोबी मालमत्ता कुठून आली, मी गुवाहाटीहून प्लेननं कसं आलो, त्या प्लेनचा पैसा मी कुठून भरला, हे सगळी ऑन मीडिया रेकॉर्ड समोर याची चौकशी व्हावी म्हणजे जेणेकरून जनतेलाही वस्तुस्थिती समजली पाहिजे। पोलिसांनी एंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी मला जो प्रश्न विचारायचा तो मीडिया समोर विचारा, खुल्ली चौकशी करायला पाहिजे, खुल्ली उघडी। अशी मी सांगतो अंदर त्यांना ते लिहितात काय, माझे एंटी करप्शनवर आरोप आहे, मी बी जे बयान देतो ते रेकॉर्डवर ते घेत नाही। मला मुख्यमंत्र्यांनी काय दिलं, कुठून पैसा दिला, काय दिला, कशासाठी दिला, मला चार्टर प्लेन कुठून आणून दिलं, हे रेकॉर्डवरच घेत नाही। माझं तर म्हणणं आहे त्यांनी हे सर्व रेकॉर्डवर घ्यावं आणि माझी बेहिशोबी मालमत्ता माझ्या ताब्यात द्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।